कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीच्या उमेदवाराचा विजय हा निश्चित आहे. पण सीएम साहेब फार अभ्यास आहेत बरं काय. त्यांनी मला सांगितलं सांग कसा विजय. साहेब म्हणलं मी हवेवर बोलणारा नाही, हवा कुठं चालते त्याप्रमाणे चालणारा नाही. मी चंदगड पासून सुरुवात करतो. चंदगडला आमदार कोण आहे? राष्ट्रवादीचे आमदार. राष्ट्रवादीचे पण आहेत आणि त्यांची मेहुणे पण आहेत, म्हणजे पाहुणे पण आहेत. त्यामुळे तिथं काही गद्दारीचा विषयच नाही. पण 2 नंबर तर त्यांच्याकडे आहे, 3 नंबर तर पुन्हा आमच्याकडे आहे. भाजपचे उमेदवार होते शिवा पाटील, म्हणजे आपलेच 2 नंबर आहेत. मग झाला विषय संपला. ते पण आपलेच. आता काँग्रेसकडे राहिलं कोण? राधानगरी बुधरगड म्हटलं प्रकाश आंबेडकर 1 नंबर, 2 नंबर केपी पाटील दोघं आमच्याकडेच आहेत. राहुल देसाई आमचेच आहेत. कागलला तर तिघं पण आमचेच आहेत. म्हणजे मंडिक साहेब स्वतः, मुश्रीफ साहेब आणि समरजित साहेब. एक मात्र बरं झालं की मुश्रीफांना किंवा समरजितना तिकीट मिळालेलं नाही, नाहीतर अडचण आली असती. पण हे 3 मतदारसंघ जर पाहिले तर बांधवांनो मला खात्री आहे की 2 लाखाच्या वरती त्या 3 मतदारसंघातून आपण पुढे बोलायला सुरुवात करायची. साहेब म्हणलं पुढचं काय? मी म्हणलं साहेब कुठलं पाहिजे, करवीर दक्षिण की उत्तर? दक्षिणचा विचार केला तर शिवसेना आणि भाजप आजपर्यंतच्या निवडणुकीचा इतिहास पहा, त्यामध्ये शिवसेनेच्या उमेदवाराला त्या ठिकाणी लीड आहे. करवीर मध्ये चंद्रदीप आमचा एकटा लढतोय. ठीक आहे, चंद्रदीप जरी एकटा लढत असेल तरी आम्हाला देखील त्या ठिकाणी मानणारा वर्ग आहे. आणि उत्तरचा इतिहास सांगतोय की उत्तरला आजपर्यंत शिवसेनेच्या शिवाय कोणाला लीड मिळाली नाही, फक्त माझी खाजगी निवडणूक. मला जसं आठवतंय की मुला माझ्यावरती ज्या पद्धतीने ज्या वेळेपासून पक्षाला जबाबदारी टाकलेली आहे, मला आठवते 2009ची पहिली लोकसभा. आता देवणे काय घेवणे आपल्यावर टीका करतात ना, त्यांना माझ्या टेरेसवरनं मी तिकीट दिले. माझ्या टेरेसवरनं त्यांनी जर अभ्यास करावा. ज्यांची लायकी नाही त्यांचं नाव देखील घेण्यात काय अर्थ नाही.